सुरुवातीलाच बातमी बघणार आहोत कोल्हापूरमधनं। जिल्ह्यामध्ये संततधार सुरूच आहे। राजाराम बंधाऱ्याची पातळी 33 फूट 1 इंचावर गेली तर पंचगंगा नदी क्षेत्रातील 53 बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू केली आहे। कोल्हापूर शहरामध्ये मात्र पावसाने विश्रांती घेतलेली आहे। शहरात जरी पावसाने विश्रांती घेतली असली तरी जिल्हाभरात जोरदार पाऊस सुरू आहे। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून। रणजित, काय नेमकी परिस्थिती आहे जिल्हाभरात? कोल्हापूर जिल्ह्यात गेली 15 दिवसापासून पावसाची संततधार सुरूच आहे आणि याचा परिणाम म्हणून कोल्हापूरची जी पंचगंगा नदी आहे ही दुधडी भरून वाहतीये। सध्या पंचगंगेची जी पातळी आहे 33 फुटांवरून पंचगंगा वाहते। आज 12 वाजता 33 फूट 3 इंच इतकी पाणी पातळी पंचगंगेची झालेली आहे। तर जिल्ह्यातले 53 बंधारे पाण्याखाली आहेत। राधानगरी धरण जे कोल्हापूरचं महत्त्वाचं धरण आहे जे 8 TMCचं आहे, हे राधानगरी धरण 63% भरलेलं आहे आणि या धरणातून भोगावती नदीमध्ये 3100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सध्या सुरू करण्यात आलेला आहे। आलमट्टी धरणातून प्रति सेकंद 1 लाख पाणी कर्नाटकच्या पुढे तामिळनाडूच्या दिशेने सोडण्यात आलेलं आहे। तर कोयना धरणातून साधारण 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यात जरी पाऊस सुरू असला तरी शहरामध्ये पावसाने थोडीशी उसंत घेतलेली आहे, पण धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे। रणजित, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर एकंदरीत कोल्हापूर शहरामध्ये पावसाने विश्रांती घेतली, मात्र जिल्हाभरातल्या पावसामुळे धरणांची पातळी वाढत चालली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।